6 दिवसांपूर्वी लग्न, 2 वर्षांपूर्वी नौदलात दाखल लेफ्टनंट विनय नरवालांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू। क्या बोलते भेलपुरी खाने पे मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। विनय नरवाल यांना मानवंदना, पत्नीला शोक। व्हिसा न मिळाल्यामुळे जम्मू काश्मीरला जायचा निर्णय आणि काळाचा घाला। 6 दिवसांपूर्वी 16 एप्रिलला लेफ्टनंट विनय नरवाल आणि हिमांशी यांचं लग्न झालं आणि नंतर हनीमूनसाठी ते काश्मीरच्या पहलगामला गेले होते। परंतु एक हृदयद्रावक हल्ल्यानं त्यांचा जीवन प्रवास थांबवला। 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथील बैसरन घाटीत घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल यांचा मृत्यू झाला। विनय नरवाल हे भारतीय नौदलातील एक कर्तव्यदक्ष आणि शौर्यपूर्ण अधिकारी होते। हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील भुसली गावात जन्मलेले विनय सेंट कबीर स्कूलमधून शिक्षण घेणारे आणि सोनीपत येथून इंजिनिअरिंगची पदवी मिळवणारे विनय 2022 मध्ये भारतीय नौदलात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले आणि कोची येथील दक्षिण कमांडमध्ये कार्यरत होते। 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन घाटीत पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात विनय नरवाल यांच्यासह 26 जणांचा मृत्यू झाला। विनय आणि त्यांच्या पत्नी हिमांशी हनीमूनसाठी काश्मीरला गेले होते। हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव आणि धर्म विचारले आणि त्यानंतर विनय यांच्यावर गोळीबार केला। हिमांशी यांनी सांगितलं की एका दहशतवाद्याने विनय यांना मुस्लिम असल्याचं विचारलं। नकार दिल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या। विनय यांचे कुटुंब कर्नालच्या सेक्टर 7 मध्ये राहतात। त्यांचे वडील राजेश नरवाल कस्टम विभागात अधीक्षक आहेत आणि आजोबा हवा सिंग पोलीस खात्यातून निवृत्त झाले। विनय यांची लहान बहीण सृष्टी UPSCची तयारी करते। त्यांचा जन्म 1 मे रोजी झाला असून आता पत्नी समवेत ते वाढदिवसही साजरा करणार होते आणि त्यांना युरोपला हनीमूनसाठी जायचं होतं, पण व्हिसा न मिळाल्यामुळे त्यांनी जम्मू काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला आणि काळाने खाला घातला। दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली। काही नातेवाईक हे तात्काळ श्रीनगरकडे रवाना झालेत, तर त्यांचे मूळ गाव असलेल्या भुसलीमध्ये रात्री उशिरा ही बातमी पोहोचवण्यात आली। विनय यांच्या निधनाची माहिती समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं। 23 एप्रिलला विनय यांचा मृतदेह दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आला। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर कर्नाल इथं हजारो लोकांच्या उपस्थितीत नौदलाच्या सन्मानानं त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विनय नरवाल यांचं बलिदान आणि त्यांच्या कार्याला सलाम। त्यांनी देशाच्या प्रती केलेल्या निष्ठेचं प्रतीक असलेल्या त्यांच्या योगदानाला देश सदैव कृतज्ञ राहील। त्यांच्या कुटुंबियांनी आणि सहकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पित केली। विनय नरवाल यांचं देशासाठी योगदान सदैव अमर राहील। प्रतिनिधी स्वीटी गायकवाड, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।